अंतरवाली सराटीच्या वेशीवरती वाडीगोद्री या ठिकाणी ओबीसी समाजाचं ओबीसी आरक्षण बचावसाठी उपोषण सुरू आहे। हे उपोषण ज्या कारणामुळे सुरू झालं त्या अंतरवाली सराटी इथल्या मराठा आंदोलनाच्या ठिकाणी मात्र सध्या शुकशुकाट पसरलेला आहे। आपण बघू शकताय की मनोज जरंगे यांनी ज्या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठी क्रांती सुरू केली, ज्या ठिकाणी प्रचंड मोठी गर्दी राहायची, मनोज जरंगे उपोषण करायचे, लाखोचा समाज आणि जमाव या ठिकाणी यायचा, त्याच ठिकाणी आता मात्र शुकशुकाट पसरलेला पाहायला मिळतोय। मात्र मनोज जरंगे यांचं आंदोलनाचं ठिकाण, आंदोलन स्थळ हे सगळं जशास तसं या ठिकाणी व्यवस्थित टिपटाप ठेवण्यात आलेलं आहे आणि हे सगळे 4 गावातले नागरिक या ठिकाणी बसलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बाकी परिसर मात्र सगळीकडे शांत आहे, सगळीकडे शुकशुकाट पसरलेला आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर अंतरवाली सराटीच्या वेशीवरच वाडीगोद्री इथं मात्र चांगला गदारोळ सुरू आहे। ओबीसी समाजातले हजारो कार्यकर्ते रोज वाडीगोद्री या ठिकाणी येत आहेत। लक्ष्मण हके यांची त्या ठिकाणी ते भेट घेत आहेत, घोषणाबाजी होते। धुळे सोलापूर हायवेवरती सुद्धा हे आंदोलक उतरत आहेत, रास्ता रोको करतायत, टायरांची जाळपोळ सुद्धा सुरू आहे आणि एक मोठं आक्रमक ओबीसींचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आणि ज्या ठिकाणी मराठा समाजाचं आक्रमक आंदोलन सुरू होतं, ज्या ठिकाणी मराठा समाजाचं आक्रमक आंदोलन झालं त्या ठिकाणी मात्र आता कमालीची शांतता पसरली आहे, शुकशुकाट पसरलेला आहे। कॅमेरामन पप्पू मोहरकर सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, अंतरवाली सराटी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।